मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. 2013 साली जॉब सोडला टाटा मोटर्समधून आणि शेळीपालन सुरू केलं. आणि नक्कीच मी आनंदात आहे. नक्की म्हणजे चार पैसे नाही, जास्तच पैसे राहतात. इकडे वेलेल्या शेळ्या आहेत. हे प्रत्येकांची बारकी पिल्लं आहेत त्यांची सोबत. आणि हा बोकडांचा कप्पा आहे. माझं सुद्धा नुकसान झालंय सुरुवातीला. कारण मी सुद्धा असंच बिगर शेती म्हणजे शेतीचं माझं बॅकग्राऊंड होतं. पण 60 शेळ्या असल्या तर लेबर नसेल तर मी 2-3 दिवस आरामशीर सांभाळू शकतो. बाकीची कामं सांभाळून. म्हणजे गायांमध्ये तसे शक्य होत नाही. सकाळचे 10. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आजचा देखील व्हिडिओ हा खरंच खूप महत्त्वाचा होणार आहे. कारण शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेळीपालन जे आहे हे शेळीपालन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्याचबरोबर शेळीपालन करत असताना आपल्याला कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात किंवा शेळीपालन करत असताना आपण कोणता ब्रीड निवडला पाहिजे, तर याविषयी आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सतत आपण तुम्हाला एक नवनवीन माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं अजून जर तुम्ही या कृषी गुरुजी या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रांसोबत शेअर करा. शेतकरी मित्रांनो, आपण एका शेळी फार्मवरती आलेलो आहोत. तर आपण त्यांची संपूर्ण ओळख आणि इथला पत्ता जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तर मला सांगा तुमचा संपूर्ण नाव आणि इथला पत्ता सांगा तुमचा. मी सच्चिदानंद बबनराव जराड, मुक्काम पोस्ट जराडवाडी, तालुका बारामती. आता हे जे आपलं शेळीपालन आहे तर हे कधीपासून आपण सुरू केलं हे शेळीपालन? मी हे 2013 पासून सुरू केलंय. आणि मग कोणतं तुम्ही ब्रीड निवडलंय किंवा कोणत्या ब्रीडमध्ये तुम्ही काम करत आहे? मी जे ब्रीड निवडलं ते सुरुवातीला सोजत आणि सिरोई हे निवडलं. कारण सोजत माझं ब्रीडचा उद्देशच हा होता की बकरी ईद हे माझं मेन टार्गेट आहे. तिथं बघितलं की कोणत्या ब्रीड आहेत, कोणत्या ब्रीडला जास्त मार्केट आहे, मागणी कोणत्याला जास्त आहे, मार्जिन कशामध्ये जास्त राहत आहे, देखणेपणा कोणत्या ब्रीडमध्ये जास्त आहे. बरोबर आहे. तर 4-5 जाती तिथं चांगल्या वाटल्या. त्याच्यामध्ये एक सगळ्यात चांगली आहे ती जमनापारी, नंतर पतिरा, हैदराबादी, सोजत आणि सिरोई. या जातींना चांगला रेट आहे आणि मागणी पण चांगली आहे. तर सगळ्यात पुढचा आता महत्त्वाचा प्रश्न की आता ज्यावेळेस तुम्ही शेळीपालन हे सुरू केलं तर सुरुवातीच्या काळामध्ये काही तुम्हाला अडचणी आल्या का किंवा त्या अडचणी कशा होत्या त्याबद्दल काय सांगाल? 2013 साली जास्त काही शेळी फार्म वगैरे आपल्या इकडे नव्हते. त्याच्यामुळं माल खरेदी कुठं करायचा हा सगळ्यात मोठी अडचण होती. त्यानंतर अनुभव वगैरे काय नव्हता. कॉलेज झाल्यानंतर 2 वर्ष जॉब केल्यानंतर ज्यावेळेस म्हणलं की आपल्याला धंदा करायचा आहे, आपले जे रिसोर्सेस आहेत ते पाहून त्यानुसार शेळीपालन हे चांगलं वाटलं, सुरू केलं. एक्सपिरियन्स नव्हता त्याच्यामुळे सुरुवातीला खूप अडचणी आल्या. जे डेली रुटीन आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ते कसं आहे आणि आपण चाऱ्यामध्ये काय काय देत आहे? याचं सकाळी उठल्या त्यांना साधारणपणे 7:30च्या आसपास त्यांना खुराक असतो. आपल्याकडं मका घरची असते, ते मका आणि गहू याचा भरडा असतो, तो भरडा आपण टाकतो. त्याच्यामध्ये तूर चुनी असते, पण ती तूर चुनी फक्त बोकडांसाठी असते. शेळीसाठी सर्वात चांगली डाएट ही कोरडा चारा असते. म्हणजे त्यांना ओला चारा नाही दिलं तरी चालतं. सर्वात जास्त प्रोटीन कंटेंट असतो तो ज्या डाळींचा जे पाला असतो त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रोटीन कंटेंट असतो, द्विदल चारा. आणि तो वाळलेला चारा जर असेल तर शेळ्यांसाठी सर्वात चांगलं. म्हणजे तूर बुसकट असेल किंवा हरभऱ्याची बुसकट असेल, हे चारा सर्वात चांगला शेळ्यांसाठी. आणि नंतर मग मेथी घास ओला असेल तर चांगलंच आहे, पण मेथी घास जास्त देऊन जमत नाही. आता आपण चारा मकाचं कुट्टी टाकतो. सकाळची त्यांना भरडा दिल्यानंतर साधारणपणे 11-12च्या दरम्यान त्यांना एकदा मका चारा देतो आणि संध्याकाळी एकदा परत मका चारा असतो. मेन अडचण काहीच नाही, कारण एवढ्या 60 शेळ्या असल्या तर लेबर नसेल तर मी 2-3 दिवस आरामशीर सांभाळू शकतो. बाकीची कामं सांभाळून. बरोबर आहे. म्हणजे गायांमध्ये तसे शक्य होत नाही. सकाळची धारा काढणे, परत त्यांना ही करणे. मेन प्रॉब्लेम कधी येतो शेळ्यांमध्ये, ज्यावेळेस तुमच्या शेळ्यांचा सीझन असतो वेण्याचा, त्या टायमिंगला तुमच्याकडे कमीत कमी 10-15 करडं असतात एका टायमिंगला. ती करडं पाजायची म्हणलं की त्या टायमिंगला लेबरचा खूप प्रॉब्लेम येतो.
हा 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 त्या टायमिंगला तुम्हाला एकट्याला 2 जणांना म्हणजे एकट्याला घरच्या माणसांना कंट्रोल होत नाही ते. बरं त्यामुळे त्या टायमिंगला लेबरची गरज खूपच जास्त असते. बर. म्हणजे 60 शेळ्या एकटा माणूस सुद्धा हँडल करू शकतो. आरामशीर. बर बाकीचा धंदा सांभाळून. बर बर. तर आता याच्या पुढचा आणखीन असा प्रश्न की आता समजा एखादे काय कोण जर शेतकरी असतील तर त्यांना जर शेळी पालन सुरू करायचं असेल तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की कशा पद्धतीने शेळी पालन चालू करायला पाहिजे? शेळीपालन सुरुवातीला आपल्याला जर अनुभव असेल, तुमच्याकडे अगोदरच 4-5 शेळ्या असतील, तुम्ही पहिल्यापासून सांभाळत असाल, तर त्यावेळेस तुम्ही अगदी 20 शेळ्यांनी सुरुवात केली तरी चालण्यासारखं आहे. आणि जर तुमच्याकडे काहीच बॅकग्राऊंड नसेल तर सुरुवातीला कुठतरी ट्रेनिंग घ्या. औषधाचं वगैरे नियोजन कसं असतं, पूर्ण त्याचं मॅनेजमेंट कसं असतं याचा अनुभव घ्या, नंतरच चालू करा. बरं. वॅक्सिनेशनमध्ये, लसीकरणामध्ये कोणकोणत्या आपल्याला लसी द्याव्या लागतात? लसीकरणमध्ये सर्वात जास्त जे महत्त्वाचे विषय असेल तर तो ET, इटरोटॉक्सिमिया. बरं म्हणजे तो शेळ्यांच्या पोटामध्ये होणारा बॅक्टेरिया असतो. बरं. तो जास्त खाल्ल्यामुळे होतो, कवळं गवत खाल्ल्यामुळे होतो आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला काय बॅक्टेरिया वाढतात त्याच्यामुळे होतो. तो ET हे वर्षातून 2दा करावं लागतं. शक्यतो ते मार्चमध्ये आणि ऑक्टोबरमध्ये केलेलं चांगलं. बरं. त्याच्यानंतर येतो PPR आणि HS. या 3 जर तुमचे जर झाले तर तुम्हाला शक्यतो कोणता प्रॉब्लेम येत नाही. आता HS मध्येच गोटपॉक्स म्हणून वॅक्सिन असते, ते मिक्स होऊन येते. तुम्हाला सेपरेट गोटपॉक्स द्यायची गरज नसते, ते त्याच्यामध्येच येते. बरं. आता मग हे कधी देतात, काळ कसा असतो शेळ्यांचा? 3 महिन्याच्या पुढे ते पिल्लाला प्रत्येक देता येतं. आणि ते साधारणपणे तुम्हाला सांगितलं की मार्च आणि ऑक्टोबरमध्ये ETची द्यायची असती आणि HSC वर्षातून एकदा दिली तरी चालती. आणि एक वॅक्सिन दिल्यानंतर 21 दिवसाचा कूल ऑफ पिरियड असतो. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ETची वॅक्सिन द्यायची, नंतर HSची वॅक्सिन द्यायची 14 ते 20 दिवसानंतर. अगदी तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर 14 दिवसांनी दिली तरी चालते, पण शक्यतो 21 दिवसानंतर द्यायची असते. आणि त्याच्यानंतर तुम्ही PPR द्यायची. की जी आपलं जे गोठ्याची जी रचना असते, शेडची जी रचना असते, ती कशा पद्धतीने करायला पाहिजे? आता आपला हा जो गोठा आहे तो हा पूर्व पश्चिम आहे. बरं. मी ज्यावेळेस शेळीपालन सुरू केलं त्यावेळेस जास्त काही शेळी फार्म नव्हते. बरं. अगदी पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे ते मी केलेलं. बरं. कारण आपल्याला काही प्रॅक्टिकल नॉलेज नव्हतं. तर त्या टायमिंगला त्यांनी सांगितलं की पूर्व पश्चिम असली पाहिजे. पण माझ्या अनुभवानंतर असं आढळलं की ही दक्षिण उत्तर असली पाहिजे. गोठ्याची रचना, शेळ्यांच्या गोठ्याची रचना दक्षिण उत्तर असली पाहिजे. त्याचं कारण असं असतं की ज्यावेळेस सकाळचा सूर्य आणि संध्याकाळचा सूर्य याची किरण आपल्या गोठ्यामध्ये येतात, तर ते गरजेचं आहे. कारण शेळ्यांना फक्त दुपारचं ऊन नको असतं, डायरेक्ट सनलाईट. सकाळ संध्याकाळचं ऊन त्यांच्यासाठी चांगलं आहे, कारण त्याच्यामधून व्हिटॅमिन D भेटते त्यांना. बरोबर. त्याच्यामुळं आणि दुसरा अजून असा एक फायदा होतो की सकाळचं आणि संध्याकाळचं ऊन डायरेक्टली आपल्या गोठ्यामध्ये पडल्यामुळं जी लघवी होते तर ती वाळली लवकर जाते. बरोबर. आणि त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया असतात ते पण मारतात. बरोबर. त्याच्यामुळं हे दक्षिण उत्तर असणं गरजेचं आहे. नंतर पुन्हा कंपार्टमेंट पण असणं गरजेचं आहे. कंपार्टमेंट असणं पण गरजेचं आहे. कारण कसं असतं, काही शेळ्या थोड्या मोठ्या असतात, काही बारक्या असतात. ज्यावेळेस खायला जे मोठ्या शेळ्या असतात ते बारक्यांना खाऊन देत नाहीत. त्यामुळे थोड्याशा मोठ्या शेळ्या बाजूलाच काढायच्या, बारक्या शेळ्या बाजूला काढायच्या. वेलेल्या शेळ्या असतात जवळ आहेत ते त्यांना दुसऱ्या शेळ्या मारलं की ते गाभाडतात. त्यामुळे गाभण शेळ्यांना सेपरेट काढणं गरजेचं आहे. बोकडांचा खुराक थोडा वेगळा असतो, त्यामुळे बोकडांना वेगळं काढणं गरजेचं आहे. मला आता थोडी तुमच्या शेडबद्दल थोडीशी माहिती सांगा. आता हे शेड आहे 130 फूट बाय 30 फूट रुंदीचं आहे. आणि याच्यामध्ये प्रत्येक साईजनुसार वेगवेगळे कप्पे केलेले आहेत. बोकडांचा वेगळा कप्पा आहे. आणि हा कशाचा कप्पा आहे? हा कप्पा आहे तो थोड्याशा वयस्कर शेळ्या आहेत त्यांचा हा कप्पा आहे. ठीक आहे. ही गव्हाणी आणि ह्या गव्हाणी आपण ढापाच्या पत्र्यापासून तयार केलेल्या आहेत. म्हणजे ते खूप वर्षांपूर्वी केले? हो, खूप वर्षापूर्वी तयार केलेले आहेत. ह्या जवळपास याला 8-9 वर्ष झालेले आहेत. पुढं सांगा, पुढच्या कप्प्याबद्दल. आता हे तार शक्यतो लावू नये, कारण काय होतं, ज्यावेळेस तुम्ही तार लावता त्यावेळेस शिंगाने हे तोडून टाकतात. बरोबर. तुम्ही कितीही मजबूत तार लावा. आता तिकडे ही 18 गेजची तार आहे. 18 गेजची तार सुद्धा त्यांनी तोडलेली आहे. बरोबर. त्याच्यामुळे नंतर मी त्यावेळेस करताना
तिकडं पट्ट्यामुळे मारून अशा केलेले पट्ट्या मारलेल्या लोखंडी पट्ट्या मारलेले चांगले. पुढचा इकडे पण पट्ट्या मारलेल्या हे जाळी तुटल्यानंतर. ठीक आहे, पुढचा कप्पा कशाचा आहे? इकडे वेलेले शेळ्या आहेत, हे प्रत्येक त्यांची बारकी 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 पिल्लं आहेत त्यांची सोबत. आणि हा बोकडांचा कप्पा आहे. आणि ज्या मोठ्या शेळ्या मारणाऱ्या आहेत ती त्यांच्या बरोबर बोकडाच्या कप्प्यात आहेत, बाकीच्यांना मारू नये म्हणून. आता जशी आजकाल कसं आलंय, यूट्यूबवरती खूप लोक सांगतात की बाबा शेळी पालन करा, आम्ही करोडपती झालो असं. उठसूट सगळे शेळी पालन करायला लागले, ज्याला अनुभव नाही ते पण. त्याच्यामुळे होतं काय की नुकसान भरपूर होते लोकांचं. अगदी माझं सुद्धा नुकसान झालंय सुरुवातीला, कारण मी सुद्धा असंच बिगर शेती म्हणजे शेतीचं माझं बॅकग्राऊंड होतं, पण शेळी पालनचं बॅकग्राऊंड नव्हतं. त्याच्यामुळे 2013 साली माझं सुद्धा नुकसान झालंय. मी राजस्थानवरनं जाऊन शेळ्या आणल्यानंतर निम्म्या शेळ्या डायरेक्ट इथं नेल्या. हा, मग हे नुकसान न होण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुमचं ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. आणल्या बरेचसे कारण असतात की त्या शेळ्या अशक्त होणं आणि त्यांना जे ट्रॅव्हलिंगमध्ये तिकडच्या भागामध्ये वॅक्सिनेशन न झाल्यामुळं आपल्या भागातले काही बॅक्टेरिया त्याच्यामध्ये इन्फेक्शन होतं, त्याच्यामुळे ते बऱ्याचशा मारतात. त्यासाठी तुमच्या खरेदी करणाऱ्या जे शेळ्या आहेत, तुम्ही जी खरेदी करणार आहेत त्यांचं वॅक्सिनेशन झालंय का अगोदर हे महत्वाचं आहे. आणि आपल्याला पण नॉलेज असलं पाहिजे की आपण यांना कसं सांभाळतोय, त्यासाठी ट्रेनिंग फार महत्वाचं आहे. म्हणजे डायरेक्ट आपण हा व्यवसाय सुरू करू शकत नाही. डायरेक्ट सुरू करणं चुकीचं आहे, कारण तुम्ही त्या 100% लॉसमध्ये जाणार आहे. बरोबर आहे. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता खूप महत्त्वाचा संदेश किंवा खूप महत्त्वाची माहिती आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही डायरेक्ट जर शेळी पालनात उतरला तर निश्चितच तुमचा त्या ठिकाणी नुकसान होणार आहे. त्यासाठी आपण त्याचं अगोदर सखोल ज्ञान घेणं हे खरंच खूप गरजेचं आहे आणि नंतरच आपण शेळी पालनात उतरणं गरजेचं आहे. आता कित्येक अशी लोक आहेत किंवा कित्येक असे तरुण वर्ग आहेत की ते शेळी पालन करायला थोडं कमी समजतात. मग तुम्हाला याच्यावरती काय म्हणायचं आहे किंवा तुमचं जे काही मत असेल ते काय असेल याच्यावरती? आता प्रत्येकाचा कसं असतो, बोलणाऱ्याचं आपण तोंड धरू शकत नाही, तर प्रत्येकाचे विचार करण्याची पद्धत वेगळी असते. पण जे सेन्सिबल लोक असतात ते कोणता आपण बिझनेस करतोय, त्याच्यामध्ये प्रॉफिट आहे का, आपल्याला त्याच्यामधून काय फायदा आहे बाकीचा, हे महत्त्वाचं आहे. आपल्याकडे जर शेती असेल तर 4 पैसे अजून दुसऱ्या एखाद्या धंद्यातून आपण उभा करायचं आपलं टार्गेट असतं. मग गाई पालन असेल, शेळी पालन असेल, कोणी पोल्ट्री टाकतं, तर आपल्याकडे काय सुविधा आहेत, आपल्याकडे आपण काय करू शकतो याचं ॲनालिसिस करून मी तरी शेळी पालन सुरू केलं. कारण माझ्याकडे तसे बॅकग्राऊंड आहे, कारण माझ्याकडे आसपास तेवढे जागा आहे चरायला, पण शेळ्यांना मोकळं जरी फिरायचं म्हणजे आहे माझ्याकडे जागा. ह्या हिशोबाने मी शेळी पालन सुरू केलं. आता मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. 2013 साली जॉब सोडला टाटा मोटर्समधून आणि शेळी पालन सुरू केलं. आणि नक्कीच मी आनंदात आहे नक्की. म्हणजे 4 पैसे नाही, जास्तच पैसे राहतात. बरोबर आहे. म्हणजे शेळी पालन करून तुम्ही समाधानी आहात. हां, बरोबर आहे. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एक चांगल्या पद्धतीची माहिती किंवा आपल्याला जे मार्गदर्शन आहे हे आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला देखील शेळी पालन जर चालू करायचं असेल तर निश्चितच त्या शेळी पालनामधली सविस्तर अगोदर सखोल माहिती घ्या. त्याचबरोबर तुम्ही शेळी पालन जर करायचं असेल तर तुम्ही कोणत्या ब्रीडपासून सुरुवात केली पाहिजे याचं देखील संपूर्ण ज्ञान घ्या आणि त्यानुसार तुम्ही शेळी पालन सुरू करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय जवान, जय किसान, धन्यवाद.